काय झालं? नाही म्हणजे साडी खरेदी करता करता असं अचानक इथे का बोलवलं तुम्ही? मी अशा साड्या खरेदी का करतोय? हो का म्हणजे काय? साखरपुडा आहे ना? आणि मला म्हणायचं आहे इथे इथे साड्या खरेदी का करताय? अरे इकडे तुम्हाला काय व्हरायटी मिळणार आहे? तो तुम्हाला त्याच साड्या दाखवणार आणि नको ती साडी तुम्हाला जगातलं 8वं आश्चर्य म्हणून विकणार. त्यापेक्षा आपण मुंबईला जाऊ आणि तिकडे साड्या खरेदी करू ना. खच ना, मला वाटलं काय झालं हो, इतकी घाबरले मी. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मी सांगून येते त्यांना. बरं अजून एक गोष्ट, आता रमा प्रताप आहेत तेव्हाच सांगतो. रमा आणि प्रताप बद्दल नको नको त्या चर्चा होतात गावावर. नको नको त्या म्हणजे वाटेल त्या चर्चा, आणि त्या होणारच होत्या म्हणा. असो, पण आता आपल्या घरात हे शुभकार्य आहे तर याची कमीत कमी बाहेर चर्चा होईल इतकं तरी बघा. गावातल्या लोकांना काय चावडीवर बसून गाव गप्पा मारण्याशिवाय दुसरा काही कामधंदा नाहीये, पण आपलं तसं नाहीये. आणि रावसाहेबांच्या इज्जतीचे वाभाडे काढायला लोक तयारच असतात. आणि तो आबासाहेब बसला ना जेलमध्ये, तिकडनं त्याची कुत्री सोडून भुंकत बसेल. जाधवांच्या घरी शुभकार्य आहे म्हटल्यावरती लोक बदनाम करण्यासाठी मुद्दे शोधत असतात. म्हणून सांगतो, सांभाळून. ठीक आहे, आम्ही काळजी घेऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावधगिरी बाळगा. कोणी काही म्हणू, पण एकदा मी ठरवलं की ते ठरतच. तुमचा साखरपुडा येत्या 24 तारखेला होणार म्हणजे होणारच. हो, ऐकलं का? बोल ना. सकाळ झाली बर का? हो का? हो, काय आलं? सकाळ झाली. हा 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 नाही, आम्हाला वाटायचं सूर्य उगवला ना की सकाळ होते म्हणून. हे कुठे माहित सकाळ सकाळ मोबाईल वाजल्यावर दिवस उजाडतो. राहू दे, काय नाही त्या डब्यामध्ये. जा फोन घे, जा जा, वाट बघत असते ती. हॅलो, रमा, कुठे आहात तुम्ही? इथेच आहे. अच्छा, मग हे मला कसं कळणार? साखरपुडा जसा जवळ येतोय ना, तसं तुमचं दर्शन दुर्लभ होत चाललं. जरा आम्हाला सुद्धा दर्शन द्या. आता दर्शन तर लवकर होणार नाही, पण काही काम असेल तर तसं सांगा. का म्हणजे मला तुम्हाला भेटायचं. हो, मग हा फोन आहे की काय बोलायचं ते इथंच बोला. नाही, काही काही गोष्टी मला तुमच्या डोळ्यात बघूनच सांगायच्या. छोटे मला कहो, आपलं काय ठरलंय? आपलं काय ठरलं होतं हे आता माझ्या लक्षात नाही, किंवा काही ठरलेलं असो, पण तुम्ही मला भेटायचं. तुम्ही भेटल्याशिवाय ना माझा दिवसच सुरू होत नाही. छोटे मला काय हट्टीपणा झाला आता? हे बघा, असं काही करू नका. लई काम आहे तिथं. रमा, हं? छोटे मला भेटायला बोलवतात का? अगं मग जा की. ओग कशाला नाटक करून दाखवते, जा. बघा बघा, मावशीनं सुद्धा काळजी आहे. मी ऐकलं सगळं. त्या तुम्हाला परवानगी देते. हो, मी रमे, अगं सांग त्यांना येते भेटायला म्हणून. बघितलं, मामाने सुद्धा परवानगी दिली आणि तुम्हीच मला त्रास देताय. त्रास? मग काय, साखरपुडा ठरल्यापासून ना तुम्ही माझ्यापासून खूप दूर दूर राहायला लागलात. बरं ठीक आहे, येते मी. ठीक आहे, नेहमीच्या ठिकाणी. बाय. छोटे मला बोला ना. अहो बोला, काय बोला. तुम्हीच तातडीनं बोलवून घेतलात ना मला, मग आता तुम्हीच बोला. अहो, बोलून घेतलं म्हणजे
कसं सांगू तुम्हाला रमा, साखरपुड्याच्या आधीचा एक एक दिवस मला एक एक वर्षासारखा वाटतोय. तुम्ही हसताय. अहो मग काय छोट्या मला आत्ताशी कुठं साखरपुडा होणार आहे? लग्नाला तर लई आहे. मग तेव्हा कसं करणार आहात तुम्ही? काय करणार काय, तेव्हा सुद्धा तुम्हाला असंच बोलवणार. खरं सांगू का छोटी मला, ह्या सारख्या सारख्या भेटी थांबवूयात आपण आता. मग तेवढं सोडून बोला. हो मला सतत तुमच्याशी बोलावंसं वाटतं. त्याला मी काय करू सांगा. खर तर असं असायला होतं की साखरपुड्यानंतर मुलगी सासरीच जायला पाहिजे, बरोबर ना? बरोबर आहे बघा छोटे मला. पण कसं आहे ना छोटे मला, हे समजा मी मामा मामींना नाही सांगू शकत. मग आपण एक काम करूयात ना, तुम्हीच रावसाहेबांना सांगा. नाही नको, राहू दे, आपण असंच भेटत जाऊ. एक मिनिट. त्या दिवशी तुम्हाला गजरा घ्यायचा राहून गेला होता, म्हणून आज घेऊन आले. छोटे मला तुम्ही विसरला नाही. तेव्हा तुमच्याशी जोडली गेलेली कुठलीच गोष्ट मी विसरत नाही. आहे थांबा ना, मी बघेल की. बघू दे रमा, तुम्ही माझ्या होणाऱ्या होणारा काय छोटे मला? तुम्ही माझ्या होणाऱ्या पत्नी आहात. हो म्हणून काय असं चार चौघात. रमा, फक्त मी गजरा वाहतोय, तुम्ही एवढा भाऊ करताय. रमा, आता अजिबात घाबरू नका. सगळं आपल्या मनासारखं होतं. हं? थांबा, असंच लाजत राहा. खूप सुंदर दिसत. एक मिनिट, सेल्फी घेऊया. रडू नये, शहाणं बाळ ते. असं रडायचं असतं का? ना, रडायचं नाही. हा रडायचं. ओ येते हो मी. अगं तू कुठे निघालीस? हे रडते की. नाहीतर ती बापावरच गेली, सतत रडतच असते. काय नाही तर काय, एवढूस काही झालं ना की लागले तुम्ही रडायला. हे मी कधी रडारड केली का? कधी जेवणात मीठच कमी पडलं, मग काय आज डबाच दिला नाही. आणि मी कधी साड्या, कधी दागिने काही मागितलं की लागले रडायला. अगं ते म्हणजे बरं ते जाऊ द्या, मी काय सांगते ते ऐका. रमाचा साखरपुडा होईपर्यंत मी आता माहेरीच राहणार आहे, इथे येणार नाही. काय? आणि बेबोचं काय? बेबूचं काय म्हणजे? तुम्ही सांभाळा ना तिला. दरवेळी काय आईने सांभाळायचं असतं का? आता 2 महिने मी सांभाळलं आणि त्याच्या आधी 9 महिने मी माझ्या पोटात सांभाळलं. तुम्ही सांभाळा आता तिला, तुमची वेळ आहे. अगं पण नाही नाही, काय पर्याय नाही तुमच्याकडं. तुम्हीच बघा तिच्याकडं आता. अगं असं किती लांब आहे तुझं माहेर? एक उडी मारली की पोचशील तू. आता काय उड्या मारायची वेळ आहे का हो? तुम्हाला काही कळत नाही का? माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे. अगं पण तू आई आहे आता. अहो तुम्ही बाबा आहे आता आणि ते आजी आहेत आता. तुम्ही दोघांनी मिळून सांभाळा तिला. साखरपुडा होईस तर मी काही येणार नाहीये इकडे. बघा तिच्याकडे नीट. अगं पण हे सुमे, सुमे. चला येतो. अहो हे काय निघालात बी? ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर परत फिरायला जाऊया. अहो, नाही नाही, म्हणजे घरात आला असता चहा कॉफी काहीतरी घेतलं असतं. नाही नको रमा, हे बघा. ते काय नाही छोटे मला, आता इथवर आलात ना म्हटलं राशी नाही जाऊ द्यायची. आणि मामीला कळलं नवं तर माझ्यावरच चिडत. अहो पण या बाबतीत काय बी ऐकून घेणार नाही. चला. बर, चला. ह्या चपला कोणाच्या आहेत?
आई आणि तेजू आल्यात वाटतं. रमासाठी साडी घेतली ती द्यायला आले होते. फॉल वगैरे राहून रेडी आहे, लगेच नेसता येईल तिला. घे. ठीक आहे रमा, आलेच. रमा, हो. बाईसाहेबांनी साडी आणली बघ तुझ्यासाठी. भाईसाहेब भाऊ, आम्हाला सांगितलं असतं आम्ही आलो असतो की. तुम्ही उगाच तुमच्या कामाच्या गडबडीतून येत बसला. रमा, एकदा सोयरीक जुळली ना की काही शिष्टाचार असतात आणि ते निभावायला लागतात. आणि ही शकुनाची साडी आहे, ही मीच तुला द्यायला पाहिजे. मान आहे तुमचा तो. अजून एक महत्वाचं काम आहे. हा जाधवांच्या घरचा खानदानी दागिना आहे. माझ्या सासूनी मला दिला. असं समजणं आमचा पारंपरिक चालत आलेला दागिना आहे. प्रत्येक सासूनी आपल्या सुनीला दिलाय. आजपासून हा तुझा आहे. घे. खरं आहे भाईसाहेब, अगदी तुम्ही म्हणालात तसा अस्सल दागिना आहे ह्यो. छान आहे जी. छोटे मालक, छोटे मालक, हं? काय? छान आहे नव दागिना. हो, तुम्ही घातल्यावर तुम्हाला शोभेला. बाप रे, दादाचा फॅशन सेन्स रमामुळे फारच चांगला झालाय. म्हणजे हा खानदानी दागिना रमाला कसा दिसेल हे तुला इमॅजिन पण झालं. वा, व्हेरी गुड. हो, बरं सरला, अंगठ्यांचं काय करायचं? बोलण्याच्या नादात सांगायचं राहूनच गेले जी. आम्ही ना छोट्या मालकांसाठी अंगठी पसंती केली. आम्ही केली म्हणजे रमानच केली. आम्ही तीच येताना घेऊन येतो जी. चालेल. छोटे मालक, तुम्हाला जर आवडले नाही तर आपण बदलून आणू बरं का? नाही, त्याची काही गरज नाही. रमायांनी पसंत केली आहे म्हणजे काळजीच नाही. अरे पुढे असंही म्हण की तुझी पसंत हीच माझी पसंत. आई, रावसाहेबांचा मेसेज आलाय. घरी पत्रकार आलेत. पत्रकार? हो, आपल्याला निघायला. बरं, ठीक आहे. सरला, येतो आम्ही. अहो, तुम्ही चहा कॉफी काहीच घेतली नाही. सरबत तरी करू का? आकब, नाही नाही, काही नको. घरी एवढं खायला घालतेस ते काय कमी आहे का? आणि आता येणं जाणं चालूच राहील. येतो आम्ही. रमा, येते. 1 मिनिट. सुखी राहा. चला, येतो. सर, आम्हाला समजलंय की मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणजेच तुमचे चिरंजीव प्रतापराव जाधव हे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. जे तुम्हाला समजलंय ते बरोबर आहे. प्रतापराव आणि रमा यांचा विवाह ठरवलाय आम्ही. मला तर माहितीच आहे, यावर्षी नुकताच रमा यांना राज्य शासनाचा आदर्श युवा महिला पुरस्कार जाहीर झाला. हो, आम्हाला माहिती आहे सर. तर त्यांना अशी मोठी मोठी स्थळी येत होती प्रतापरावांना. या आले एलिजिबल बॅचलर. नमस्कार. प्रतापराव, तुमचं अभिनंदन. थँक्यू.
तर प्रतापरावांना मोठी मोठी स्थळं येत होती, मंत्री, उद्योगपती, पण तरी सुद्धा आम्ही सामान्य घरातल्या अतिसामान्य मुलीची निवड केली. मला सांगा, आजच्या काळात असा भेदभाव करून चालेल का? गरिबांनी काय फक्त गरिबांशीच लग्न करायचं, श्रीमंतांनी श्रीमंतांशीच लग्न करायचं असं चालतं? नाही. ही जी चौकट निर्माण केलेली आहे समाजाने, ही चौकट आम्ही मोडली. आम्ही नुसतं बोलत नाही बसलो, आम्ही नुसती भाषण ठोकत नाही बसलो की आम्ही चौकटी मोडणार. आम्ही चौकट मोडली. रावसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात. आणि जर यातून एखाद्या गरीब मुलीचं भलं होत असेल तर का नाही करायचं? कशाला प्रत्येक वेळी श्रीमंत स्थळ पाहिजे? रावसाहेब म्हणतात ते बरोबर आहे, पण ही झाली एक बाजू. मला असं वाटतं लग्न करताना जात धर्म, श्रीमंत गरीब ह्या गोष्टींपेक्षा लग्न करतोय ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि मला रमा एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून खूप भावली. त्या उत्तम घर सांभाळतात, स्वयंपाक करतात आणि तेवढ्याच हुशारीनं महिलांसाठी असलेलं रोजगार केंद्र सुद्धा चालवतात. एवढंच नाही तर गावातली प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे, स्वावलंबी झाली पाहिजे, यासाठी ते रक्ताचं पाणी करतात. हे मी नाही, गावातले सगळेच सांगतात. आणि कसं आहे, राजकारण हा जाधव घराण्याचा पाया नाही. आमचा विश्वास समाजकारणावर आहे. बरोबर आहे. आणि रमायांच्या रक्तामध्येच समाजसेवा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या योग्यतेचे आहोत की नाही माहित नाही. मला तर रमा या असामान्य वाटतात आणि लवकरच तुम्हाला सुद्धा त्याची प्रचिती येईल. प्रतापरावांनी तर सगळा प्रवासच उलगडून सांगितला. आमच्याकडे अजून सांगण्यासारखं काहीच नाही. ते कटिंग देख. अरे बाबा कटिंग कशाला, फुल भरून दे ग्लास. अनो मस्तपैकी मलाई मारून दे बरं का. काय मग युवा नेते, वरची मलाई खायची सवय झाली असेल नाही का आता? याचं झालं असलं तर याला अकल येत ना. हाकल काय हाकल आहे, जरा दमानं युवा नेते, जरा दमानं. बरं राहिलं. बरं युवा नेते, मला सांगा, तयारी झाली का तुमची? तुला काय नाश्त्या उठाडीवी करायला ठेवलाय का इथं? हे असं आहे, हे असं तुसडेपणानं वागणं, प्रश्नांची उत्तर न देणं, याला काय म्हणतात माहितीये का युवा नेते? माज म्हणतात त्याला, माज. युवा नेते एक सल्ला देऊ का तुम्हाला? काय माज आहे ना, माज तो सावताच्या जीवावर करायचा असतो, दुसऱ्यांच्या जीवावर नाही. आता हेच बघा ना, रावसाहेबांच्या जीवावर तुझी बहीण माज कर, आणि तुझ्या बहिणीच्या जीवावर तू माज करतोस. तर मी माच करतो का नाही ते माहित नाही, पण तू मात्र येडा झालायस, कळलं का? युवा नेते गच्ची सोड. आता गच्ची धरली, पुढच्या वेळी नरड धरी आणि जीभ बाहेर लटकेपर्यंत सोडणार नाही, कळलं का? हे बघ नाही ते बघ नाही, आता इथनं निघायचं, परत समोर येऊन बोलायचं नाही माझ्याशी, आता माझी चप्पल बोलल तुझ्याशी, कळलं का? वा रे वा, आता या गरीबाला चिरडायची सुरुवात केली का तुम्ही? वा रे वा. आणि परत गावात दिसू नको, नाही तर गावातनं गायब करीन. तुमचे चिरंजीव रमाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले दिसतात. का? का म्हणजे पाहिलं नाही तुम्ही? होता ना तुम्ही तिकडे? पाहिलं नाही तुम्ही? पत्रकारांशी बोलताना कसं दणक्यात बोलत होतं तिच्याबद्दल. थांबेच ना. मला वाटलं आता थांबेल, नंतर थांबेल. चिरंजीव बोलतात असं रमाबद्दल. चांगलंय ना मग. बायकोची स्तुती करणारा नवरा असला की अजून काय पाहिजे सुखी संसाराला. नव्याच्या नवलाईचे 9 दिवस असतात वसुंधरा. बघूया नवलाई किती टिकते ती. मला तर असं वाटतंय उद्याच्या पेपरात
माझ्याऐवजी तर रमाबद्दलच जास्त छापून येईल. अहो होणाऱ्या सुनेचं कौतुक छापून आलं तर चांगलंच आहे ना. तुमचं आटपलं का? जाऊन आलात का सरलाकडे? हो, आणि तुम्हाला सांगू, आज खूप मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वाटतंय मला. सासूबाईंनी मला दिलेल्या सगळ्या वस्तू आतापर्यंत मी जपत होते, पण आता रमा त्याचं जतन करणार आहे. आज ते दागिने रमाला दिले ना, तेव्हा माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं. दागिन्यांचा मान तुम्ही ठेवलात कारण तुम्ही मोठ्या घरातून आलेलात. मोठ्या जबाबदाऱ्यांचं भान आहे तुम्हाला. रमाला या जबाबदाऱ्या सगळ्या नवीन आहेत. ती कशी पार पाडेल यातून? हो, रमा खूप हुशार आहे आणि मला माहिती आहे ती सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडेल.